नमस्कार. सौंदर्य लहरी ह्या शंकराचार्य विरचित काव्याची महती आपण जाणून घेतो आहोत. ह्या काव्याचा अर्थ आणि त्याचं महत्व आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये जाणून घेण्याच्या दृष्टीने ही माला अरविंद आठले यांनी आयोजित केलेली आहे. पुन्हा एकदा मला याच्यात संधी दिल्याबद्दल मी गुरूंचे मनापासून आभार मानतो. काल आपण आदि शंकराचार्यांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात मागोवा घेतला. त्यांनी केलेलं महत्वाचं कार्य कोणतं हे आपण समजून घेतलं आणि त्याचबरोबर ह्या सौंदर्य लहरी काव्याची रचना कशी झाली असावी याचा थोडासा मागोवा घेण्याचा प्रयत्न काल आपण केला. आता आज प्रत्यक्ष काव्याचं पठण सुरू करण्यापूर्वी आपण त्या काव्याची थोडी पार्श्वभूमी पुन्हा एकदा बघूया. मी म्हणलं तसं आपण जरी काव्य ह्या स्वरूपात त्याचा आस्वाद घेणार असलो, त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असलो, तरी आपण जेवढं जेवढं खोल म्हणून त्याच्या अर्थामध्ये अवगाहन करण्याचा प्रयत्न करू, तितकं आणखीन आणखीन नवं काहीतरी आपल्या हातात मिळत जातं, असा अनुभव प्रत्येकाला येतो. हे काव्य केवळ आदिमातेचं, आदिशक्तीचं स्तोत्र, तिला प्रसन्न करून घेण्याचं साधन म्हणूनच प्रसिद्ध नाहीये, तर तंत्रशास्त्रात हे अत्यंत महत्वाचं मंत्रस्वरूप असलेलं काव्य म्हणून प्रसिद्ध आहे. त्या दृष्टीने आपल्याला असं लक्षात येईल की ह्या सौंदर्य लहरीच्या प्रत्येक श्लोकाला मंत्रस्वरूप आहे. त्या मंत्रावर आधारित अशा प्रकारच्या यंत्रांची निर्मिती भारतीय तंत्रशास्त्रामध्ये झालेली आहे. त्या यंत्राचा विशिष्ट प्रकारे समोर ठेवून जर मंत्रजप केला, त्या यंत्राची निर्मिती जर ठराविक प्रकारे केली आणि विशिष्ट मंत्राचा जप केला, त्याचबरोबर त्यावेळेला हा श्लोक त्या काव्यातला जर आपण म्हटला, तर विशिष्ट गोष्ट आपल्याला प्राप्त होते किंवा आपलं मनोरथ पूर्ण होतं, असा अनुभव तंत्रशास्त्रातल्या संप्रदायातल्या अधिकारी व्यक्तींचा आहे. आपल्या ह्या मालेचा उद्देश अर्थातच ह्या तांत्रिक पद्धतीमध्ये पडण्याचा नाही, परंतु तरीही ज्या ठिकाणी मध्ये मध्ये आवश्यकता भासेल त्या ठिकाणी मी या तंत्रशास्त्रातील काही प्रयोगांचा किंवा त्या संबंधी आलेल्या विचारांचा निर्देश फक्त करणार आहे. ह्या तंत्रशास्त्रात महत्वाच्या मानल्या गेलेल्या सौंदर्य लहरींचा जप करताना सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की ऋषी, छंद, देवता या गोष्टींचा उच्चार करून मग मंत्रजप करण्याची परंपरा आहे. त्याच पद्धतीने जर सौंदर्य लहरी या काव्याकडे बघितलं तर आपल्याला काय दिसतं, तर तंत्रशास्त्रामध्ये आपल्याला असं सांगितलेलं दिसतं की ह्या काव्याचा ऋषी गोविंद आहे. आता शंकराचार्य विरचित म्हणून आपण जे काव्य ओळखतो त्याचा ऋषी गोविंद नावाची व्यक्ती असण्याचं कारण हे आपल्याला खरं पाहता समजून येत नाही, परंतु शक्यता अशी आहे की शंकराचार्यांचे जे गुरु गोविंदयती त्यांच्याकडून ह्यातला काही भाग शंकराचार्यांना प्राप्त झाला आणि म्हणून गुरुचं नाव त्यांनी दिलं का, ही एक शंका आहे. दुसरा मुद्दा असा की अनुष्टुप छंद हा म्हणजे ह्या काव्याचा छंद अनुष्टुप आहे असा उल्लेख ह्या स्तोत्राचं पठण करताना करणं अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात ज्या वेळेला आपण हे स्तोत्र बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की शिखरिणी नावाच्या वृत्तामध्ये हे स्तोत्र गुंफलेलं आहे. म्हणजेच अनुष्टुप छंदाशी खरं तर त्याचा काही संबंध नाही. अनुष्टुप छंदामध्ये प्रत्येक पादामध्ये किंवा चरणामध्ये 8 अक्षरं असतात आणि असे 4 चरण असल्यामुळे 8 चोक 32 अक्षरं झाली की अनुष्टुप नावाचा छंद तयार होतो. त्या उलट शिखरिणी हे जे वृत्त आहे, ह्या वृत्तामध्ये 11 अक्षरं असतात. रसई रुद्रैश्छिन्ना यमन सभलाग शिखरिणी असं लक्षण या वृत्ताचं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे 6व्या आणि 11व्या अक्षराला ज्याच्यामध्ये ब्रेक दिला जातो, एक थांबा घेतला जातो आणि य म न स भ हे गण आणि शेवटी लघु आणि गुरु अक्षर ज्याच्यामध्ये येतात, अशा प्रकारचं हे वृत्त शिखरिणी आहे आणि अशा 4 चरणांचं मिळून एक एक श्लोक ह्या काव्याचा तयार झालेला आहे. त्यामुळे काही संशोधकांनी असंही मत मांडलेलं आहे की मुळामध्ये गोविंद ऋषींनी केलेल्या अनुष्टुप छंदामधल्या काव्याचा एक नवीन आविष्कार शंकराचार्यांनी त्यांच्यावर जी देवी भगवतीची कृपा झाली त्या अवस्थेमध्ये केला असावा आणि हा नवा आविष्कार सौंदर्य लहरी या रूपामध्ये आपल्या समोर ठेवण्यात आला आहे, जो तंत्रशास्त्रदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला गेलेला आहे. आता ह्या गोष्टी थोड्याशा बघून झाल्यानंतर आपण
काव्याच्या वाचनाला सुरुवात करूया. साधारणपणे एक श्लोक म्हणून त्याच्यातला भावार्थ तुम्हाला सांगणं असा प्रकार ह्या काव्याच्या संदर्भात, या स्तोत्राच्या संदर्भात मी करणार आहे. शिवः शक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुम् न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि अतस्त्वामाराध्यां हरिहरविरिञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति. हा ह्या आनंद लहरी अथवा सौंदर्य लहरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या स्तोत्राचा पहिला श्लोक आहे. सुरुवातीलाच शिव शक्त्या युक्त म्हणजे शक्तीने युक्त असलेला शिव असं शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. जेव्हा शिव हा शक्तीने युक्त असतो त्यावेळेला एखादी गोष्ट करण्यासाठी तो समर्थ असतो. न चेद असं जर नसेल तर स्पंदितुम अपि न कुशलः, साधं स्पंदन म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एक स्पंद शरीरामध्ये नाडीचा ठोका असतो, त्या ठोक्या इतकी हालचाल करण्याची सुद्धा शक्ती शिवामध्ये नसते. जेव्हा तो शक्तियुक्त असतो तेव्हाच तो सर्व कार्य करू शकतो. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर शक्तियुक्त असताना जो शिव असतो तो शक्तिविहीन असताना शव होतो असं सांगितलं जातं. म्हणजे थोडक्यात मृतदेहासारखी शिवाची अवस्था असते. ज्या वेळेला शक्तियुक्त तो असतो तेव्हाच तो स्वतःचं कार्य समर्थपणे पार पाडू शकतो. इतका हा शक्तीचा महिमा आचार्यांनी या ठिकाणी सांगितला आहे. ते पुढे म्हणतात की अशामुळेच फक्त शिव नव्हे तर हरिहर विरिंच म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे तिघही तुझी आराधना करतात, तुला प्रणाम करतात, तुझी स्तुती करतात. आणि अशा प्रकारे जे तुझी स्तुती करायला प्रवृत्त होतात अर्थातच त्यांना तुझं कृपाछत्र प्राप्त होणार आहे. हे करायला प्रवृत्त होणारी व्यक्ती ही जर अकृत पुण्य म्हणजे जिने कुठलंच पुण्य केलेलं नाही ती कशी बरं असू शकेल. म्हणजे थोडक्यात थोडंसं पुण्य गाठीशी असल्याखेरीज तुझी स्तुती करायला माणूस प्रवृत्त होणार नाही. हे पापी माणसाचं काम नाही. जेव्हा थोडंसं पुण्य गाठीला असतं तेव्हाच शक्तीची उपासना करावी, शक्तीची स्तुती करावी, ह्या मातेला जाणून घ्यावं अशी इच्छा माणसाच्या मनात उत्पन्न होते. आपण सर्वजण हे स्तोत्र ऐकता आहात आणि मी या स्तोत्राचं पठण करतोय, यावरून आपल्या गाठीशी थोडंसं पुण्य आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे आपण हे स्तोत्र वाचण्यासाठी, स्तोत्र समजून घेण्यासाठी प्रवृत्त झालो आहोत. ह्या देवीचा महिमा सांगताना पुढच्या श्लोकामध्ये शंकराचार्य म्हणतात, तनीयां संपांसुं तव चरण पंकेरुहभवम विरिञ्चिः संचिन्वन् विरचयति लोकान विकलम् वहत्येनं शौरिः कथमपि सहस्रेण शिरसाम् हरः संक्षुद्यैनं भजति भसितोद्धूलन विधिम्. थोडक्यात पांसू या शब्दाचा धुळीचा कण असा अर्थ होतो. ही जी आदी शक्ती आहे, आदी माया आहे, ती इतकी महान आहे की तिच्या चरण कमलावरचा एक धुळीचा कण जरी ब्रह्मदेवानी गोळा केला, यशस्वी रीतीने मिळवला, तरी त्या धुळीच्या कणामध्ये इतकं सामर्थ्य असतं की सर्व लोकांची संपूर्णपणे रचना करण्याचं सामर्थ्य ह्या ब्रह्मदेवाला लाभतं. इतकंच काय, तर आपल्याकडे अशी कल्पना आहे की ह्या पृथ्वीचा भार आपल्या मस्तकावर शेष हा जो मोठा सर्प आहे, जो अर्थातच विष्णूचं शयन करण्याचं साधन मानलं जातं, ज्याच्यावर विष्णू निद्रा घेतो, तो शेष आपल्या फण्यावर पृथ्वीला धारण करतो, अशी आपल्याकडे कल्पना आहे. ह्या श्लोकात ते सांगतात की सहस्रेण शिरसा, आपल्या हजार मस्तकांनी ह्या पृथ्वीला धारण करण्याचं काम जो शेष करतो ते सामर्थ्य सुद्धा त्याला ह्या देवतेमुळे मिळतं. आणि शेवटी हरहा म्हणजे जो शिव आहे तो एनम संशुद्ध या विश्वाला ज्या वेळेला नष्ट करतो, या विश्वाचा ज्या वेळेला संहार करतो, त्यावेळेला त्याला धुळीला मिळवल्यानंतर, विश्व नष्ट केल्यानंतर ते जे भस्म तयार होतं जाळलेलं, ते आपल्या अंगावर धारण करण्याचं काम हा हर म्हणजे शिव करतो. थोडक्यात सृष्टीची निर्मिती, तिचं पालन आणि तिचा संहार या तिन्ही गोष्टी आदिशक्तीच्या चरणकमलावरील एका धुळीच्या कणातल्या शक्तीने सिद्ध होतात. तर मग खुद्द त्या देवतेची शक्ती किती मोठी असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. पुढे शंकराचार्य म्हणतात,
अविद्यानामन्तस्तिमिरमिहिरद्वीपनगरी जडानां चैतन्यस्तबकमकरन्दस्रुतिझरी दरिद्राणां चिन्तामणिगुणनिका जन्मजलधौ निमग्नानां दंष्ट्रामुररिपुवराहस्य भवति. या ठिकाणी काही उपमा ह्या या देवतेच्या संदर्भात आपल्याला दिलेल्या दिसतात. जे अज्ञानी जन आहेत, अजाणते लोक आहेत, त्यांच्या मनामधला, त्यांच्या अंतःकरणातला जो अंधार आहे, तो अंधार दूर करण्याचं काम, त्या ठिकाणी ज्ञानसूर्याला उत्पन्न करण्याचं काम ही देवता करते. मिहिर हा जो शब्द आहे हा सूर्यवाचक आहे, जो या ठिकाणी आपल्याला वापरलेला दिसतो. चैतन्य स्तबक रूपी म्हणजे चैतन्याचा जणू ताटवा असलेला अशा फुलामधून, चैतन्य रूपी फुलामधून जो एक प्रकारचा मकरंद श्रुतिझरी म्हणजे मधाचा किंवा मकरंदाचा पाझर जी देवता करतीये, आणि दरिद्री लोकांना श्रीमंत करणाऱ्या चिंतामणी मंत्राची जणू माळाच ही देवी आहे. चिंतामणी नावाचा जो मणी आहे, जे रत्न आहे, ते मनातले सर्व चिंतिलेलं कार्य पूर्ण करतं. एखाद्याला जर चिंतामणी मिळाला तर त्याच्या आयुष्यात अशक्य काही राहत नाही, अशी संकल्पना आपल्याला दिसते. ही देवी नुसतं चिंतामणी एक रत्न नाहीये, तर चिंतामणी रत्नांची जणू माळ असावी इतकं सामर्थ्य या देवीमध्ये आहे. आणि म्हणूनच ह्या जन्मजलधीमध्ये म्हणजे जन्मसंसारामध्ये बुडलेले, अडकलेले, या संसारात राहणारे आपल्यासारखे जे क्षुद्र जीव आहेत, त्यांच्यासाठी मुररिपू म्हणजे मुरदैत्याचा शत्रू असलेला म्हणजे मुरारी असलेला जो विष्णू, त्याचं जे वराह नावाचं एक स्वरूप आहे, वराह अवतार आहे, त्या अवतारातली दंष्ट्रा म्हणजे दाढ जणू ही देवी आहे, जी या संसाररूपी सागरामध्ये चिखलामध्ये रुतलेल्या जीवात्म्यांना अगदी सहज, ज्या पद्धतीने रानडुक्कर आपल्या दाढेनी चिखलातून कंदमुळं फळं उपटून वर काढू शकतो, तसं वर काढते. ही कल्पना ह्या देवीसाठी या ठिकाणी केलेली आहे. ह्या गोष्टी देवीला किती सुलभतेने करता येतात हे सांगणं हा या श्लोकामधला उद्देश दिसतो. पुढे आचार्य म्हणतात, त्वदन्यः पाणिभ्यामभयवरदो दैवतगणः त्वमेका नैवासि प्रकटितवराभीत्यभिनया भयात्रातुं दातुं फलमपि च वाञ्छासमधिकम् शरण्ये लोकानां तव हि चरणावेव निपुणौ. इतर देवता ज्या आहेत, त्या देवता ज्या वेळेला भक्तांना वरदान देतात, त्यावेळेला आपण वर देतो आहोत अशा पद्धतीचा अभिनय, अशा पद्धतीची काहीतरी मुद्रा ही देवतांना करावी लागते. साधारणपणे देवता मूर्ती तुम्ही बघितल्यात तर दोन महत्वाच्या मुद्रा देवतांच्या मूर्तीमध्ये आपल्याला दिसतात. एक असते, त्याच्यामध्ये असा हात देवतेचा दाखवला जातो, याला अभय मुद्रा म्हणतात. असा हात दाखवला याचा अर्थ ती देवता तुम्हाला अभय देते, तुमची भीती दूर करून तुम्हाला आपल्या शरणामध्ये घेतीये, असा याचा अर्थ होतो. आणि ह्याच्या बरोबर दुसरी जी मुद्रा आहे त्याच्यामध्ये असा हात खाली केलेला असतो, ह्या मुद्रेला वरद मुद्रा असं म्हणतात. ज्या वेळेला देवता वर देते त्यावेळेला ती असा हात खाली करून भक्ताला वरदान देते, ही कल्पना आपल्याकडे आहे. ह्या ठिकाणी ते सांगतात की अशा पद्धतीचा हात करून वर द्यायला देवतांना प्रवृत्त व्हावं लागतं, पण तुझी महती इतकी आहे की तुला असल्या प्रकारचा हात वर खाली करण्याचा कुठलाही अभिनय करावा लागत नाही. तुझे चरण जे आहेत, ते चरणच इतके निपुण, इतके कुशल आहेत की त्यांचं लोकांनी स्मरण केलं की त्यांना त्यांचं वांछित असलेलं, त्यांना जो वर प्राप्त व्हावा असं वाटतं, ते सगळं काही प्राप्त होतं. प्रत्यक्ष देवतेला हालचाल सुद्धा करावी लागत नाही, इतकी ही देवता, इतकी ही आदिशक्ती मोठी आहे. पुढे 5व्या श्लोकामध्ये आपण बघूया काय म्हणतायत आचार्य. हरिस्त्वामाराध्य प्रणत जन सौभाग्य जननीं पुरा नारी भूत्वा पुररिपुमपि क्षोभमनयत् स्मरोऽपि त्वां नत्वारति नयनलेह्येन वपुषा मुनीनाप्यन्तः मुनीनामाप्यन्तः प्रभवति हि मोहाय महताम्. हरी म्हणजे विष्णू एकदा पुरा म्हणजे पूर्वीच्या काळी नारी भूतवा म्हणजे स्त्री रूप धारण करून पुररिपू म्हणजे त्रिपुरांचा नाश करणारा, त्रिपुरांचा शत्रू असणारा जो शंकर, त्याच्या मनामध्ये क्षोभ उत्पन्न करता झाला. ही जी गोष्ट आहे याच्यामध्ये विष्णूच्या
मोहिनी नामक अवताराची कथा सांगितलेली आहे. मोहिनी रूप ज्या वेळेला विष्णूने धारण केलं त्यावेळेला त्या मोहिनी इतकी सुंदर होती की त्या मोहिनीचा मोह केवळ दैत्यांना पडला आणि त्यांनी अमृताऐवजी सुरा म्हणजे दारू स्वीकारली समुद्र मंथनाच्या वेळेला असं नव्हे, तर खुद्द शंकराला सुद्धा तिच्यावर मोहित व्हावंसं वाटलं. शंकर सुद्धा आपलं लक्ष एकाग्र जे होतं ते विचलित होऊन त्या मोहिनीकडे खेचला गेला. दक्षिण भारतामध्ये तर आपल्याला अशी कल्पना सापडते की शास्ता किंवा अय्यप्पा नावाचा जो देव आहे दक्षिणेमध्ये ज्याची मोठ्या प्रमाणावर आराधना केली जाते, हा मोहिनी आणि शिव यांचा पुत्र आहे. अशा प्रकारे जो शंकर अत्यंत योगी, आपलं मन संयमात ठेवणारा आहे, त्याच्या मनातही क्षोभ उत्पन्न करेल, त्याचं मनही मोहून घेईल अशी ताकद मोहिनी अवतारामध्ये, विष्णूमध्ये कुठून आली? तर ती ताकद या देवतेच्या कृपाप्रसादानेच विष्णूला प्राप्त झाली असं आचार्य म्हणतात. इतकंच नव्हे, तर स्मर म्हणजे जो कामदेव आहे, तो कामदेव सुद्धा सगळ्या जगात आपल्या मोहाचं जाळं पसरवतो, सगळ्यांना कामभावनेमध्ये जखडतो. हे त्याचं सामर्थ्य सुद्धा केवळ ह्या आदिशक्तीमुळेच त्याला प्राप्त होतं. आता वास्तविक कामदेवाची साधनं ही म्हटलं तर अगदी छोटी छोटी आहेत, पण तरी सुद्धा त्याचं सामर्थ्य किती मोठं आहे हे 6व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. धनुः पौष्पं मौर्वी मधुकरमयी पञ्चविशिखाः वसन्तः सामन्तो मलयमरुदायो धनरथः तथाप्येकः सर्वं हिमगिरिसुते कामपि कृपाम् अपाङ्गात्ते लब्ध्वा जगदिदमनङ्गो विजयते. या ठिकाणी कामदेवाला अनंग म्हणजे अंगविरहित असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं की शिवावर ज्या वेळेला त्याने बाण चालवला, त्याने पार्वतीशी विवाह करावा म्हणून शिवाला ज्या वेळेला त्यांनी मोहात पाडायचा प्रयत्न केला, त्यावेळेला शंकराच्या तृतीय नेत्रामधून जो अग्नी बाहेर पडला त्याने कामदेव जळून भस्म झाला. आता कामदेवाचं शरीर जरी जळून गेलं तरी सुद्धा कामभावना जर जगातून नष्ट झाली तर ही प्रजा पुढे जगणार कशी? सृष्टी निर्मिती झाल्यानंतर तिचं जे अव्याहतपणे पुढे 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 चालू राहणं आहे, हे कामभावनेच्या बळावरच जगात होत असतं आणि त्याच्यामुळे कामदेवाचं काम थांबून चालणार नाही. ते कृत्य करण्याचं सामर्थ्य देह नसलेल्या अवस्थेत, देहविरहित अवस्थेत का होईना, कामदेवाला करावंच लागतं. ती जी त्याची शक्ती आहे ती ह्या कामदेवाला पुढेही राबेल असा त्यावेळेला वर शिवानी दिला अशी हकीकत आहे. त्या कामदेवाचं वर्णन करताना इथे असं सांगतात की कामदेवाचं जे धनुः म्हणजे धनुष्य आहे ते पौष्प म्हणजे फुलांचं असतं. त्याची मौर्वी म्हणजे दोरी ही जणू छोट्या छोट्या भुंग्यांपासून बनलेली असते. बाणांची संख्या पण खूप नाही. कामदेवाकडे पंचबाण म्हणजे 5 बाण असतात अशी कल्पना आहे. त्याचा सहाय्यक असलेला एकच आहे तो म्हणजे वसंत ऋतू. म्हणजे फारसे सहाय्यक अधिकारी हाताखाली खूप काम करतायत अशी परिस्थिती कामदेवाची नाही. त्याचा रथ काय आहे? तर मलय मरुत म्हणजे मलय पर्वतावरून येणारा सुगंधी वारा हे जणू त्याचं रथाचं काम करतो असं आपल्याला म्हटलंय. असं छोट्या छोट्या नाजूक साजूक गोष्टी असून सुद्धा सर्व जगावर तो आपलं प्रभुत्व पाडतो. ही शक्ती त्याला प्राप्त कुठून होते? तर आचार्य सांगतात की हिमगिरी सुता म्हणजे हिमवानाची कन्या असलेली जी पार्वती, त्या पार्वतीचा एक नेत्र कटाक्ष त्या कामदेवावर पडला. त्या कटाक्षातून, त्या अपांगातून, डोळ्याच्या एका नुसत्या दृष्टिक्षेपातून एवढी शक्ती कामदेवाला प्राप्त झाली की तो संपूर्ण जगाला आपल्या ताब्यात घेऊ शकतो, कामभावनेमध्ये अडकवून ठेवू शकतो. क्वणत् काञ्चीदामा करिकलभकुम्भस्तननता परिक्षीणा मध्ये परिणत शरच्चन्द्रवदना धनुर्बाणान् पाशं सृणिमपि दधाना करतलैः पुरस्तादास्तां नः पुरमथितुराहो पुरुषिका. या ठिकाणी ही देवता म्हणजे जणू शिवाचं स्त्री स्वरूप आहे अशी कल्पना केलेली आहे. ती किती सुंदर आहे ह्याचं वर्णन करताना या ठिकाणी आचार्य म्हणतात की तिच्या कंबर पट्ट्याला बारीक बारीक घुंगरू किंवा ज्या घंटा बांधलेल्या आहेत त्या क्वणत म्हणजे रुणझुण रुणझुण आवाज करतायत. छोट्या हत्तीच्या पिल्लाच्या डोक्याप्रमाणे अत्यंत पुष्ट असलेले स्तन जिचे आहेत त्याच्यामुळे ती किंचित झुकलेली आहे आणि शरद ऋतूमधला चंद्र जसा असतो
तसं सुंदर तिचं वदन म्हणजे मुख आहे. तिच्या हातामध्ये धनुष्य, त्याचप्रमाणे बाण, पाश आणि अंकुश तिने धारण केलेले आहेत. अशा पद्धतीची ही देवी म्हणजे जणू त्रिपुरांतक शिवाची स्त्री प्रतिमाच होय. सुधा सिंधोर्मध्ये सुरविटपि वाटी परिवृते मणिद्वीपे नीपोपवनवति चिन्तामणिगृहे शिवाकारे मञ्चे परमशिवपर्यङ्कनिलयाम् भजन्ति त्वां धन्याः कतिचन चिदानन्दलहरीम्. या ठिकाणी सुधा सिंधू म्हणजे क्षीरसमुद्रामध्ये राहणाऱ्या मणिद्वीपामध्ये म्हणजे एका छोट्या मण्यांनी युक्त असलेल्या द्वीपावर बेटावर असलेल्या चिंतामणी गृहामध्ये, चिंतामणी नामक रत्नापासून बनलेल्या घरामध्ये शिवाकार मंच आहे. म्हणजे शिव हाच जणू मंचकाचं, पलंगाचं काम ज्या ठिकाणी करतो आहे, अशा परमशिवाच्या त्या मंचकावर असलेल्या आनंद लहरीचं स्वरूप, आनंदरूपी लाटांचं स्वरूप या देवतेचं आहे. आणि ह्या स्वरूपामध्ये या देवतेला जे भजतात, जे तिची आराधना करतात, ते खरोखर धन्य होत असं आचार्य म्हणतात. ह्या पुढच्या श्लोकांमध्ये आपल्याला कुंडलिनी स्वरूपामध्ये या देवतेचा उल्लेख केल्याचं दिसतं. 9 आणि 10 क्रमांकाचे हे श्लोक आपण एकत्र बघूया. महीं मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहं स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्त्वा कुलपथं सहस्रारे पद्मे सह रहसि पत्या विहरसे सुधाधारा सारैश्चरणयुगलान्तरविगलितैः प्रपञ्चं सिञ्चन्ती पुनरपि रसाम्नायमहसः अवाप्य स्वां भूमिं भुजगनिभमध्युष्टवलयम् स्वमात्मानं कृत्वा स्वपिशिकुलकुण्डे कुहरिणी. ह्या श्लोकांमध्ये आपल्याला मूलाधार, मणिपूर, स्वाधिष्ठान ह्या क्रमाने चक्रांचं वर्णन केलेलं दिसतं. आता महत्वाचा मुद्दा असा की मणिपूर आणि स्वाधिष्ठान या चक्रांचा जो क्रम आहे तो ह्या श्लोकामध्ये आचार्यांनी बदललेला आहे. हा बदलण्याचं कारण काय हे आपल्याला अर्थातच सांगता येत नाही, कारण मूलाधारानंतर स्वाधिष्ठान आणि त्याच्यानंतर वास्तविक मणिपूर चक्र येतं. पण तरी सुद्धा आपल्याला असं दिसतं की ते ह्या चक्रांमध्ये कुठल्या महाभूताचं प्राधान्य आहे हे सांगतायत. जसं महिम मूलाधार आहे, म्हणजे मूलाधार चक्रामध्ये मही पृथ्वी हे तत्व आहे, मणिपूर चक्रामध्ये हुतवह म्हणजे अग्नितत्व आहे, त्याच्यानंतर स्वाधिष्ठानामध्ये जलतत्व आहे. अशा प्रकारे एकेका तत्वाची माहिती ते देत आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की कदाचित त्यांनी तो क्रम हा थोडासा बदलून घेतलेला असेल अशी शक्यता आहे. पुढे ते असं म्हणतात की या सगळ्या चक्रामधून वर जाणारी जी कुंडलिनी आहे त्या कुंडलिनीच्या स्वरूपामध्ये जणू ही देवता या ठिकाणी निवास करते. ती जशी 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 वर 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 जाते, ती शेवटी सहस्रार पद्मामध्ये, सहस्रार चक्रामध्ये पोचून आपल्या पतीसोबत विहार करते. हा पती म्हणजे अर्थात परमशिव होय. आणि त्याच्यानंतर पुन्हा ती खाली 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 येऊन पुन्हा मूलाधार चक्रापाशी कुलकुंडामध्ये स्वपिशी म्हणजे झोपतेच. आणि ती कशी झोपते तर पुन्हा 3.5 वेटोळे घेतलेल्या सर्पिणीच्या स्वरूपात झोपते. म्हणजे एक प्रकारे कुंडलिनीचं जागरण, सहस्रार चक्रापर्यंत तिचा प्रवास, त्या ठिकाणी परमशिवाशी तिचं होणारं मिलन आणि त्याच्यानंतर पुन्हा ती संतुष्ट झालेली देवता स्वरूपी कुंडलिनी मूलाधार चक्रापर्यंत परतणं, तिचं परत येणं, हा सगळा भाग जो योगशास्त्रातला, कुंडलिनी शास्त्रातला आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी आचार्यांनी केल्याचं आपल्याला दिसतं. इथपर्यंतचा भाग बघून आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण 11व्या श्लोकापासून या सौंदर्य लहरी किंवा आनंद लहरी या भागाचा पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये सांगितलेला जो अर्थ आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.